नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रफुल्ल. ह्या व्हिडिओमध्ये आपण आर-पार मूव्हीचा ट्रेलर रिव्ह्यू करणार आहे. आर-पार हा मराठी चित्रपट आहे. 12 सप्टेंबर रोजी हा रिलीज होणार आहे आणि ऋता आणि ललित प्रभाकर हा दोघं ॲक्टर आहे मेन खास. रोमॅन्टिक ड्रामा असा पिक्चर होणार आहे. पण याच्यामध्ये मला असं वाटतंय की 12 सप्टेंबरच लॉन्च पिक्चर रिलीज करण्याची डेट का बरं निवडली? दश अवतारची इतकी मोठी हाईप असताना मराठी सिनेमामध्ये दशावतारची इतकी मोठी हाईप असताना 12 सप्टेंबरचा हा का बरं निवडला? 12 सप्टेंबरला मराठीत 3 चित्रपट आहेत. त्यात आर-पार पण येत आहे. आर-पार हा म्हटला एक रोमॅन्टिक ड्रामा वाटतोय. ललित प्रभाकरला एक मस्त ॲक्टर आहे. ऋता पण मस्त ॲक्टर आहे. सीरियलमधून त्यांनी त्यांचं करिअर चालू केलेलं आहे आणि ट्रेलर पण मला चांगला वाटलाय. काय हरकत नाही ट्रेलर पाहण्याची पण. पण 12 सप्टेंबरच रिलीज डेट का निवडली असा मला मोठा प्रश्न वाटतोय आर-पारबद्दल तरी. आणि 12 सप्टेंबरला अजून 4-5 दिवस आहे. काल किती तारीख होती? 8 सप्टेंबर होती. आता 12 सप्टेंबर ट्रेलर 8 सप्टेंबरला रिलीज झालाय आणि 12 सप्टेंबरला मूव्ही येत आहे. त्यांनी रिलीज डेट का बरं इतकी निवडली काय माहीत? पण भारी वाटतंय. ट्रेलर पण भारी मस्त आहे. काय हरकत नाही. रोमॅन्टिक ड्रामा आहे. ॲक्शन वगैरे नाहीये. फक्त रोमॅन्टिक आहे. ड्रामा आहे मस्तपैकी. तर बघू आता पिक्चर कसा तो थिएटरमध्ये कसा परफॉर्म करतोय कसा नाही. त्याच्यासमोर दश अवतार आहे. तर बघू आपण कसं होतंय कसं नाही.